हॅलो एव्हरीवन. आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे व्हॅलेंटाईन डे थालीचा. मोस्टली व्हॅलेंटाईन डेला गिफ्ट्स असो अथवा काही असो ते हार्ट शेपमध्येच असतं. दॅट्स वाय मी पण थाली बनवली आहे जे की ऑल ओव्हर हार्ट शेपमध्ये आहेत पदार्थ जे काही थालीमध्ये आहेत ते. सो मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे गॅसची पूजा करून. त्यानंतर मी वरण भाताचं कुकर लावून घेतलं आहे आणि मी पनीरची भाजी बनवणार आहे. सो मी पनीरचे काप करून घेतले आहे जेणेकरून जे हार्ट शेपचं मोल्ड आहे माझं छोट्या साईजचं त्याने मी पनीर कट करून घेणार आहे हार्ट शेप्समध्ये, जेणे की मी पनीरच्या भाजीमध्ये जे पनीर मला टाकायचं आहे ते हार्ट शेपमध्ये असावं. सो मी आता पनीरची भाजी जी बनवणार आहे त्याची तयारी करून घेते आहे. लाईक टोमॅटोज, ऑनियन्स, गार्लिक हे सर्व मी ऑइलमध्ये रोस्ट करून घेणार आहे. आणि एक सिम्पली जी भाजी असते पनीरची विथ ऑल खडा मसालाच ती मी बनवून घेणार आहे विथ ग्रेव्ही. सो पनीरची भाजी रेडी झाली आहे. यानंतर मी टरबूज जे आहे ते सुद्धा मला हार्ट शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे. सो जो मधला रेड कलरचा भाग आहे त्याचे मी काप करून घेते आहे थोड्याशा थिन साईजमध्ये, जेणेकरून मला हार्ट शेपचं जे मोल्ड आहे त्यांनी कट्स करून घेता येतील. त्यानंतर मी गाजर, काकडी, मुळा हे जे आपण सॅलडसाठी वापरतो ते सर्व पण हार्ट शेपच्या मोल्डनीच कट करून घेणार आहे. काकडी, गाजर किंवा बीट, मुळा हे मी गोल काप करून घेतले जसे ते शेपमध्ये असतात तसे. आणि त्यानंतर हार्ट शेपचं जे मोल्ड असतं त्याच्याने कट्स करून घेणार आहे. सो यू कॅन सी मुळासुद्धा कट करून घेतला आहे. बीटरूट पण सेम जसं काकडी आणि गाजर कट करून घेतलं आहे. त्यानंतर हार्ट शेपच्या मोल्डनी कट करून घेते आहे. सो बीटरूट जेव्हा मी कट केलं ते अतिशय सुंदर दिसत होतं बिकॉज त्याचा कलर खूप सुंदर असतो त्यामुळे. यानंतर मी पोळी बनवून घेते आहे सो अग्निदेवाला जे अगोदर नैवेद्य दाखवतात त्यामुळे मी छोटेसे 2 गोल करून कणकेचे जो गॅस असतो त्यावर ठेवून दिलं. त्यानंतर मी पोळी लाटून घेते आहे. सो माझ्याकडे हार्ट शेपचं मोल्ड मोठं नाही आहे त्यामुळे मी हाताने शेप देते आहे. सो चपाती जे आहे त्याला मी हार्ट शेपचा आकार देऊन तशी चपाती भाजून घेते आहे. त्यानंतर वरण भात जो असतो तो असेंबल करून घ्यायचा आहे. सो मी एका बाउलमध्ये अगोदर वरण टाकून घेतलं आहे, साधं वरण. आणि त्यानंतर जे सिलिकॉनचं मोल्ड आहे माझं हार्ट शेपचं त्याला मी थोडंसं तूप लावून घेते आहे जेणेकरून मी त्यावरती जेव्हा राईस टाकेल तो चिटकू नये त्याला आणि ते सहज बाहेर निघावं म्हणून. सो मी आता असेंबल करून घेते आहे भात. सो यू कॅन सी की व्यवस्थित हार्ट शेपमध्ये ते रेडी झालं आहे. आणि ते मी बाउलमध्ये ठेवणार आहे जे की आपण युजली भातावरती वरण वाढतो पण मी वरणात भात ठेवला आहे. सो आता आपण जी आपली थाली आहे ती असेंबल करून घेणार आहोत. सो रोज फ्लावर्स मस्ट आहेत व्हॅलेंटाईन डेसाठी त्यामुळे मी एका वाटीमध्ये रोज सजवले आहेत. बाकी 2 वाट्या सॅलडच्या आहेत. दुसरी वाटी पनीरची भाजी, टरबूज, दही आहे आणि त्यावरती मी ग्रीन कलरनी हॉट्स असेंबल केलेत मोल्डच्या मदतीने. वरण भात तर तुम्ही पाहिला आहे कसा केला आहे. दशमी गुळाची दशमी आहे जी मी अगोदरच बनवून घेतली होती. आणि हे बीटरूटच्या पुऱ्या आहेत जे की मी हार्ट शेपच्याच बनवल्या आहेत. चपात्या तर तुम्ही पाहिलंच मी कशा बनवल्या आहेत ते. आणि हे तूप आहे दशमीसाठी. सो यू कॅन सी की थाली पूर्णपणे असेंबल झाली आहे आणि भातावर तूपही टाकून घेतलं आहे. स्पून्स ठेवायचे राहिले होते तेही मी ठेवून घेतले आहेत. सो ही थाली व्हॅलेंटाईन डेची तुम्हीही तुमच्या घरी बनवू शकता. सो ही थाली कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि आणखी काही मी असं वेगळं करू शकते किंवा तुमचे आयडियाज असतील तर मला नक्की